मॅडम आपण जाऊयात का आता लगेच अजयच्या घरी? काय आत्ता आणि एवढ्या रात्री? हो. शिडराव मग काय मुहूर्त बघायचा आता? अरे बंडू, इथे परिस्थिती वेगळी आहे, तुम्ही जरा शांतपणे विचार करा. ही कुठली किडनॅपिंगची केस नाहीये. इथे वसुधाताई स्वतःहून त्यांच्या घरी गेले. पण असं कशावरून म्हणताय? आणि असं असेल तरी मला माझ्या आईला भेटायचंय, तिच्या तोंडून हे ऐकायचंय. आपण आत्ताच जाऊया. हे बघ आपण जाऊया तिथे, पण आधी ऐकून तरी घे. पण तिथे गेल्यावर जर तुला असं कळलं की त्या अजयने तुझ्या आईला तिथे जबरदस्ती थांबवलेलं नाही आणि तुझी आई स्वतःहून तिथे गेली, तर तू काय करशील? म्हणजे माझी आई मला विसरली असेल? बघ अगदीच तसं नाहीये, पण आता आपण सगळ्याच बाजूनी विचार करायला हवा. कदाचित अजयने आणि तुझ्या आईने लग्न केलं असेल किंवा त्यांना एखादं बाळ असेल तर. हो, या दृष्टीने विचारच नाही केला मी. आणि निकिता तसं असेल तर तुला तिथे जाऊन काय मिळणार नाही. आणि निकिता सगळ्याच गोष्टी उलट सुलट होतील. सो प्लीज. हे बघ म्हणजे ही सुद्धा एक शक्यता आहे की तुझ्या आईला तिथून बाहेर पडायचं असेल आणि तो अजय तिला बाहेर पडू देत नसेल. हे बघ निकिता, तू तू तिची मुलगी आहेस, तुला तिला भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण जर तिथे आपण गेलो आणि तुझ्या आईने तुला ओळखलंच नाही किंवा ओळख असून सुद्धा मुद्दाम ओळख दाखवण्याचं टाळलं तर ते तू सहन करू शकशील का? तुम्ही बरोबर बोलताय अस्मिता मॅडम. भावनेच्या भरात मी इथे आले. ह्या सगळ्यापासूनचा मी विचारच केला नव्हता. आणि असं काही जर का समोर आलं तर मी आईला फक्त लांबूनच बघेन, तिला हाक मारणार नाही, त्रास देणार नाही. मी समजेन आईसोबतचा तो बालपणीचा सहवासच माझ्या नशिबात होता. पण मॅडम, मी जशी माझ्या आईसाठी झुरते तशी ती माझ्यासाठी झुरत असेल तर ह्या शक्यतेसाठी मला आईला शोधायलाच हवं. ती कुठे आहे, कशी आहे हे मला कळायलाच हवं. ठीक आहे, आपण शोधूयात तुझ्या आईला. पण आता खूप उशीर झालाय, आता तू घरी जा. मनाली ताई आणि बंडू दादा तुला घरी सोडते. शिडराव, मॅडम नाही म्हटलं तरी आपण जायला पाहिजे होतं त्यांच्यावर. वडवलीला त्या निकिताला घेऊन एकट्याच गेल्या मॅडम. पण त्या एकट्या गेल्या याचा अर्थ त्याच्या मागे नक्की त्यांचा काहीतरी हेतू असणार. हो, पण मॅडमचा फोनही नाही आला अजून. ते काय झालं असेल काय माहिती. निकिताला तिची आई भेटली असेल ना? आपण फोन करूया त्यांना. हो. मॅडमचाच फोन. हा मॅडम, आम्ही तुम्हालाच फोन करणार होतो. तुम्ही पोहोचलात तिकडे? ओके ठीक आहे, चालेल, या बाय. काय झालं? मॅडम आणि निकिता वडवली आश्रमाच्या दिशेने ऑन द वे. तिथल्या संचालिका दातेबाईंनी असं सांगितलं की त्यांच्या आश्रमात एक बाई आहे, त्यांना सगळेजण कविता पाटकर या नावाने ओळखतात. म्हणजे वसुधाताईंना तिथं त्यांच्या माहेरच्या नावाने ओळखतात. म्हणजे या त्यात असणार. होप सो. म्हणजे आज निकिताची आणि तिच्या आईची भेट होईल. आईला शोधण्यासाठी तिने जी तळमळ दाखवली आहे ना, त्याचं तिला फळ नक्की मिळणार. तिच्या शोधाला लवकरात लवकर यश मिळू दे. प्रत्येकालाच अशी संधी मिळत नाही.
आणि जरी मिळाली तरी यश येतच असं नाही. मी माझ्या लहानपणी माझ्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे तुझी आई सुद्धा हरवली होती? नाही, हरवली नव्हती, देवाघरी गेली. म्हणजे लहानपणी समजाने सांगितलं की तुझी आई देवाघरी गेली, देवाघरी गेली. मी आपला देवाचं घर शोधत होतो. ते घर पण नाही सापडलं आणि आई पण नाही सापडली. माझी आई तर गावी असून सुद्धा मी तिला भेटू शकत नाही. मी मुंबईला पळून आले ना, त्यानंतर माझ्या घरच्यांनी माझ्याशी संबंधच तोडले. माझ्या आईचाही माझ्यावर जीव होता, असेल. कदाचित आजही तिला माझ्याशी बोलावंसं वाटत असेल. हा, पण वडिलांच्या आणि भावाच्या धाकामुळे बोलू शकत नसेल. माझी आई तर माझ्या बाबांच्या आजारपणामुळे खंगून गेली. तिला दुसरं कुठलंही आयुष्यच नाहीये. मी कधी तिकडे भेटायला गेलो तर बाबा मला ओळखू शकत नाहीत, याचाच तिला जास्त त्रास होतो. आपली आई आपल्या जवळ असणं किती भाग्याचं असतं ना. तर चला, जे आपल्या बाबतीत घडलं ते निकिताच्या बाबतीत घडू नये एवढंच वाटतं. निकिताला तिची आई लवकरात लवकर भेटायला हवी. तिचं हरवलेलं बालपण तिला परत मिळेल. आईच्या प्रेमा वाचून गेलेली 11 वर्ष तिला पुन्हा जगायला मिळू दे. जेव्हा निकिताची आणि तिच्या आईची भेट घडवून आणणं आता तुझ्या हातात आहे. निकिताला निराश नको करूस. तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तिकडे आतमध्ये जा बरं, आणि कुणाला पाठवू नका इकडे. चला. नाही, ती तुझी कोणी नाही. तुझं या जगात कोणी नाहीये. तुला तिची आठवण नाही आली पाहिजे. ते बघा तिकडे बसली आहे ती. मी बोलले तिला तेव्हा नाही म्हणाली, पण आता तुम्हीच तिला विचारून काय ते प्रयत्न करून बघा. थँक्यू. वसुधाताई, कोण वसुधा? मी वसुधा नाही. मी ओळखत नाही तिला. का आलात तुम्ही इथे? मी कोणालाही ओळखत नाही. निघून जा तुम्ही इथून. आई, दादा, यो फोटो कुणाचा आहे? अनासा रिक्षा माग का लावलाय? बिटिया, तुम काय पूछ रहे हो? इस फोटो से तुम्हारा क्या संबंध? अहो, लहानपणी मी बी अशीच दिसत होते, शेम टू शेम. माझ्याकडे फोटो बी आहे. यो 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 बघा.